नमस्कार, शिल्पा होम किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. याआधी तुम्ही कधी खाल्ली नसेल किंवा बनवली नसेल अशी कच्च्या केळीची रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर आज आपण बनवतोय खमंग आणि खुसखुशीत आणि तितकीच पौष्टिक अशी कच्च्या केळीची वडी कशी बनवायची ते बघणार आहोत. अगदी साधी सोपी रेसिपी आहे, पण खायला खूप चविष्ट लागते. ही वडी तुम्ही नाश्त्यासाठी किंवा स्नॅक्स म्हणून सुद्धा बनवू शकता. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 2 कच्ची केळी घेतलेली आहेत आणि त्याची साल काढून घेतलेली आहे. तर केळीची साल कशी काढायची ते याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे, तर ते तुम्ही बघू शकता. आणि आता आपण ही केळी किसून घेणार आहोत. तर किसताना किसणीला जे मोठे होल असतात त्या साईडने आपण किसून घेणार आहोत, म्हणजे अगदी छान मोकळा मोकळा आणि मोठ्या आकाराचा किस आपल्याला मिळेल. किंवा तुम्ही याऐवजी तुमच्याकडे जर का चॉपर असेल तर त्यामध्ये सुद्धा अगदी बारीक असं चॉप करून घेऊ शकता. तर मी असं हे किसणीवरती किसून घेते. तुम्हाला माहीत आहे का, कच्च्या केळामध्ये खूप जास्त प्रमाणात फायबर, पोटॅशियम आणि विटॅमिन सी तसंच विटॅमिन B6 हे जास्त प्रमाणात असतं, त्यामुळे खूप फायदेशीर असतं. फायबरचं प्रमाण जास्त असल्यामुळे पचन चांगलं सुधारतं, त्याचबरोबर रक्तातली साखर नियंत्रित ठेवण्याससुद्धा फायदेशीर ठरतं. असे भरपूर फायदे आहेत, त्यामुळे कच्च्या केळीचा समावेश आपल्या आहारामध्ये केला पाहिजे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच फायदेशीर ठरतं, त्यामुळे वेगवेगळे पदार्थ बनवून आपल्या आहारात समावेश केले पाहिजेत. तर आता बघू शकता, जी केळी आहेत ते मी किसून घेतलेले आहेत. एक केळ झालेला आहे किसून, तर दुसरासुद्धा किसून घेते. आता यामध्ये आपण काही पिठं ॲड करणार आहोत. तर इथे मी 1 कप डाळीचं पीठ म्हणजेच बेसन घेतलेलं आहे आणि पाव कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तर हा जो केळीचा किस आहे तो जवळपास 1.5 कप आहे आणि त्यासाठी 1.25 कप पीठ वापरलेलं आहे. तर त्याचबरोबर काही मसाले ॲड करू. तर इथे मी 1 चमचा लाल तिखट मिरची पावडर, पाव चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, चवीपुरतं मीठ, 1 चमचा सफेद तीळ आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. आता हे सगळं साहित्य हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. सगळे मसाले आणि पिठं हे असे एकत्र करून घ्यायचे आणि आता आपल्याला यामध्ये थोडं थोडं पाणी घालून घट्टसर असं हे मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचं. तर सगळं एकसाथ पाणी वापरायचं नाही, जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि मिश्रणाचा एक गोळा असं तयार करून घ्यायचं. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. इथे मी लाल मिरची पावडर वापरली आहे. याऐवजी तुम्ही हिरव्या मिरचीची पेस्ट किंवा हिरवी मिरची अगदी बारीक चिरून घातली तरीसुद्धा चालेल. तर आता हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आणि आता आपण एका प्लेटमध्ये हे मिश्रण थापून घेणार आहोत. तर त्यासाठी प्लेट तयार करून घेऊया. तर एका प्लेटला तेल लावून घ्यायचे आणि आता यावरती मी थोडेसे सफेद तीळ टाकून घेते, म्हणजे वडी दिसायलाही सुंदर दिसते आणि खायलासुद्धा खमंग लागते. तर आता हे सगळं मिश्रण आपण या प्लेटमध्ये काढून घेऊया आणि व्यवस्थित वरून प्रेस करून असं एकसारखं असं थापून घ्यायचं. जसे आपण कोथिंबीर वडी वगैरे थापून ताटामध्ये तयार करतो, अगदी त्याच पद्धतीने ही वडीसुद्धा आपल्याला तयार करून घ्यायची आहे. तर मी सगळं मिश्रण काढून घेतलं आणि आता चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित सेट करून घेते. तर बघू शकता, ही प्लेट आपली तयार झालेली आहे आणि वरूनसुद्धा मी थोडेसे सफेद तीळ घातलेले आहेत. हाताने थोडंसं प्रेस करून घ्यायचं. आता ही वडी आपल्याला वाफवून घ्यायची. त्यासाठी एका पसरट कढईमध्ये पाणी ठेवलं, त्यावरती एक स्टँड ठेवले आणि आता ही प्लेट त्याच्यावरती ठेवून देऊया. वरून झाकण द्यायचं आणि जवळपास 10 मिनटं मध्यम गॅसवरती ही छान वाफवून घ्यायची. तर 10 मिनटं झालेली आहेत आणि बघू शकता, छान अशी ही वडी आपली वाफलेली आहे. तर चेक करून घेऊया, एखाद्या सुरीने चेक करून घ्यायचं. तर छान आतपर्यंत शिजलेली आहे. आता हे काढून पूर्ण थंड करून घ्यायची आणि आता वड्या कापून घेऊया. तर व्यवस्थित थंड झालेलं आहे. मी तुमच्या आवडीनुसार तुमच्या आवडीच्या आकाराच्या वड्या कट करून घेऊ शकता. मी थोड्याशा स्टिकच्या आकाराच्या लांबट अशा वड्या कट करून घेतलेल्या आहेत. साईडनी कडासुद्धा मोकळ्या करून घ्यायच्या, म्हणजे अगदी व्यवस्थित निघतात. तर बघू शकता,
अगदी सहज निघत आहेत आणि आपण वरून तेल लावलेत त्याच्यामुळे दिसायलाही सुंदर दिसतात. आता या वड्या आपण शॅलो फ्राय करून घेणार आहोत. तर मी तव्यावरती थोडंसं तेल घालून घेतलं आणि आता यावरती आपण मस्त खरपूस अशा वड्या फ्राय करून घ्यायच्या. तुम्हाला डीप फ्राय करून घ्यायचे असतील तरीसुद्धा डीप फ्राय करून घेऊ शकता, तशासुद्धा खूप छान लागतात. तर मी इथे कमी तेलावरती दोन्ही बाजूनी छान अशा शेकून घेणार आहे. अगदी 3 ते 4 मिनटामध्ये या वड्या तयार होतात आणि मस्त कुरकुरीत आणि खमंग अशा या वड्या आपल्या तयार होणार आहेत. तर बघू शकता दोन्ही बाजूनी अशा पलटी करून आपल्याला या वड्या शेकून घ्यायच्या आहेत. तुम्ही सुद्धा या पद्धतीने कच्च्या केळीची वडी नक्की बनवून बघा. माझी खात्री आहे तुम्हाला नक्की आवडतील. खूप चविष्ट लागतात. आणि आता बघा या वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत. आता आपण काढून घेऊया प्लेटमध्ये. तर सारख्याच पद्धतीने मी उरलेल्या वड्यासुद्धा अशा तळून घेते. तर तयार झालेल्या आहेत आपल्या कच्च्या केळीच्या खमंग आणि कुरकुरीत अशा वड्या. तुम्ही सॉसबरोबर किंवा हिरव्या चटणीबरोबर खाऊ शकता. खूपच छान लागतात. तर छान कुरकुरीत अशा या वड्या तयार झालेल्या आहेत. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. थँक्यू.